पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी। माझ्या पाठीमागे हे प्रकार करतेस तू? नकाबाज, आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर। काय ये इकडे? काय झालं गेलं सगळं विसरून जा, त्रास करून घेऊ नकोस प्लीज। तुम्ही चिडलात ना की तुमच्या मनाला येईल ते बोलत असता। कुंकू पूस असं म्हणाला होतात, त्याला विधवा समज असं म्हणाला होतात तुम्ही मला। मला काय वाटलं असेल तर विचारही आला नाही तुमच्या मनात। अहो तुम्ही, मी आणि आपल्या घरातली 8 माणसं हे विश्व आहे आपलं, हे कुटुंब आहे आपलं। याच्यातला एक माणूस जर इकडचा तिकडे झाला ना तरी घर बिघडून जाईल। त्यामुळे बोलताना विचार करा, जपून बोला। पुन्हा आता असं काही झालं ना तर खरंच नाही सहन होणार आहे। मी तुला शब्द देतो, यापुढे माझ्या तोंडून एकही वाईट शब्द निघणार नाही, बस। बरं, तुला एक गोष्ट मला दाखवायची आहे। अरे कसला गोंगाट चाललाय? असं ते हो, घर कसं भरल्यासारखं वाटतं। हो ना, नाहीतर या आधी आपल्या घरातून फक्त भांडणाचीच आवाज यायची, आता हे बरं आहे। छान आहे एकंदरीत, नाही काय? मस्त। तर मी असा एक विचार केलाय, म्हणजे आपण लग्नाच्या आधी एक अशी छान पैकी पार्टी करायची का आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी? चालेल दादा? पार्टी इथे? म्हणजे सारंग आणि मुक्ताचं लग्न सागर संगीत करायचं, विधिवत करायचं, पण त्याच्या आधी घरामध्ये एक जंगी पार्टी करायची। नाही, पण या आधी इथे असं कधी झालेलं नाहीये। अगं वहिनी, आजपर्यंत झालं नाही म्हणजे यापुढेही करायचं नाही असं काही आहे का? अगं जग बदललंय, दादाच बघ ना किती बदललाय, मग आपण नको का बदलायला? तर माझा प्लॅन असा आहे की आपण बॉलिवूड थीम करायची, म्हणजे 3 दिवस लग्नाच्या आधी असं नाच गाणं धमाल। नाही पण बंस, नाच गाणं नको हा फक्त। का? का म्हणजे आता रावदादांना खरं तर नाच गाणं आवडत नाही ना, आणि आपल्यासाठी ते हो म्हणतील आणि मग त्यांना त्रास होईल। अंबिकाने जसं ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे। अरे तुमच्या सगळ्यांच्या आनंदातच माझाही आनंद आहे। लग्नाआधी नाच गाणी, वा वा वा, आपल्याला तर प्लॅन फार आवडला वा। आपल्या घरातल्या सगळ्या नात्यातल्या लोकांना त्यांनी कधीही नाही पाहिलाय असा हा लग्न सोहळा व्हायला पाहिजे। इतका धूमधडाक्यात साजरा करा। म्हणजे जेवणाचा सुद्धा खास मेनू असायला हवा नाही का? नाचता गाता थकलो की मग शेवपुरी, पाणीपुरी आणि गुलाबजाम, रसगुल्ले, आणि दुसऱ्यांचा डान्स पाहता पाहता पनीर चिल्ली, हरभरा कबाब, मज्जाच मज्जा। अगं पण माधवी, म्हणजे छानच आहे मेनू, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण आपल्याला हे सगळं तेव्हा खायचं असलं तर आत्तापासूनच डाएट करावं लागणार ना, ते पण कडक डाएट काय? हो, म्हणजे मी आजपासूनच सुरू करते, म्हणजे आज जरा जेवूया लाईट लाईट। लाईट लाईट जेवण? अगं आत्ताच तर ताटभर खाल्लेस की तू। मी आताबद्दल नाही, आतापासून सुरू करूया असं म्हणते। हा, पण मग ते पार्टीचा प्लॅन कधी करायचंय आपण? लगेच म्हणजे मुक्ताला जरा बरं वाटलं ना की आपण लगेच सुरू करूया। हा चल। मी पण गुरुजींना सांगून ठेवलंय की लवकरात लवकरचा मुहूर्त काढा, चांगला दिवस बघा आणि लग्न लावून टाकूया। अरे बापरे, म्हणजे किती कमी दिवस आहेत हातात आपल्या। म्हणजे बघ ना, कपड्याची खरेदी आहे, दागिन्यांची खरेदी आहे, ते केटरवाल्याला सांगायला लागेल, सगळंच अजून बाकी आहे ना। तो सप्तपदी इव्हेंट वाला माझ्या ओळखीचा आहे, मी लगेच त्याच्याशी बोलूनच घेतो। भाऊजी, आपण ऍटलीस्ट एक लिस्ट तयार करून ठेवू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय काय करायचं नाही, तेवढा गोंधळ होतो मग आपला। हो हो, चला चला करूयात। हो, मला सुद्धा मेनूची लिस्ट करायला हवी। वादच नाही, शंकाच नाही। अगं
ही लिस्ट तुझ्याशिवाय आणखीन कोण चांगली बनवू शकतं? चला आपण पटकन लिस्ट बनवूया. ये माधुरी. चला 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 म्हणजे ना आपल्याला ठरवता येतं. मजा येणार आहे काय आता. सांगायचं मला नाही तर का? खूप मजा येते. दादा दादा थँक्यू हा. म्हणजे तू इतका विश्वास ठेवलास माझ्यावर आणि मला प्लॅन करायला सांगितलास त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू कशाला त्याच्याबद्दल. तुला माझ्यासाठी काहीतरी करायला मिळतंय हा, ही संधी आहे ना, मग कर. खरंच तुझ्या सुखासाठी मी अगदी काही करायला तयार. बस बस बस, एवढं भाऊक व्हायची काही गरज नाहीये. हा पुरे. बरं, आता जो काही तू प्लॅन केलेला आहेस तो यशस्वी कसा होईल याच्याकडे लक्ष दे. हो हो. हा दादा काय ग? आत्या तुम्हाला हा प्लॅन 100% सक्सेस होईल ह्याची खात्री आहे ना? अगं म्हणजे काय. अगं बाळा तू अगदी निश्चिंत राहा, कळलं. होणार म्हणजे होणार सक्सेसफुल. तू पार्टीच्या तयारीला लाग आता. म्हणजे मुक्ताला आपण पार्टी देऊनच विदा करणार आहोत तर. हो असंच करावं लागणार आहे. काय दाजी काय? दाजी, रेणुका, अंबिका, जरा दोघी जणी बाहेर थांबता. जरा दाजींशी मला बोलायचं आहे. बोला. बोला काय? एक भीती वाटते, म्हटलं बोलून दाखवावी. मग तर ती ताबडतोब बोलून दाखवा. यावेळेला कोणतेही विघ्न येता कामा नये. बोला. दाजी, मी आणि युवराजने मुक्ताला संपवण्याचा जो प्लॅन केला होता तो तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहीत नाहीये. आता मुक्ता ज्या पद्धतीने माझ्याकडे बघते त्यावरून मला अशी शंका येते की तिला माझा संशय आलाय. आणि राहून राहून मला नक्की वाटतंय की ती मला जाब विचारणार, तेही सगळ्यांच्या समोर. आणि हा संशय वैजंतीताईंना जर समजला तर त्या माझ्या मागे हात धुवून लागतील. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं हे मला समजत नाही. तू चिंता करू नकोस, ते सगळं माझ्याकडे सोड आणि कामाला लाग. नाही तरी पण दाजी मला माझं बोलून झालंय. ठीक आहे. आपण लवकरच या घरात पार्टी करणार आहोत. पार्टी आणि ती पण या घरात. अगं दादानी पण परमिशन दिली आहे. पण पार्टी कशासाठी? तू या घरातून जायची पार्टी. आत्या अगं गंमत करत होते ग. तू या घरात कायमची राहशील याची खात्री करून घेत होते. घरातून जायला सांगते, याच घरात राहणाऱ्याची खात्री करते म्हणजे काय? आत्या मला कळेल अशा भाषेत सांगितलं ना तर बरं होईल. रेणुका बरं झालं तू आली. किती ग किती आनंद झालाय मला. आनंदाच्या भरात ना मला हिला कसं सांगावं तेच कळत नाहीये. तू सांग ना आपल्या प्लॅन बद्दल तिला. ओके. अगं प्लॅन असा आहे की सारंग, आई, आजी आणि मुक्ता यांचा विश्वास बसावा म्हणून आपण घरात एक मोठी पार्टी ठेवणार आहोत. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नक्कीच काहीतरी होईल. हे बघा, मला माझा सारंग मिळाला पाहिजे बस. बाकी मला काही नकोय. आणि आम्हाला पण सून म्हणून तूच हवी आहेस, बाकी कोणी नको. वैदी बघ ग. ही पार्टीसाठी छान आहे ना साडी? छान दिसेल. मोठी आहे कशी वाटतेय? खरंच छान. पण साड्या नेसून दिवसभर फिरावं लागेल. मी ड्रेसच घेते. अगं काय तर तुला आवडले ना साडी, मग घे की. आणि वाटलं तर आपण दोघींना ड्रेस मटेरियल पण घेऊ, काहीच हरकत नाही. काय ग, हो की नाही? मला कळतच नाहीये ग. आता वहिनी म्हणतायत ना, ते काहीतरी एक साडी तू घेऊन टाकच. काय ना, मी सुद्धा मस्त साडी घेणार आहे. आणि यावेळेला ना मला जरा थोडा कमी मापाचाच ब्लाऊज लागणार आहे. आता वंश सांगतायत तसं डाएट मी करतेच आहे की नाही, तर आता पार्टी पर्यंत 10-15 किलो तरी माझं वजन कमी होणारच आहे. मामी डायटिंगचं बोलतायत, पण ना 5-5 मिनिटांनी जाऊन खातील. माहितीये कसल्या बारीक होणार आहेत त्या. अगं गप ग. गप ग बाई. नाही बोलू दे तिला, ती बरोबर बोलतीये. अगं आता इथं येण्याच्या आधी आमच्या खोलीत 2 समोसे खाऊन आली आहे. गप्प बसा. बघते तुम्हाला बरोबर.
अगो हो घाबरले ना ते. मी सारंग आणि मुक्ताला घेऊन येतो. माझे काय दाकात ठेवलेच नव्हत्या. ए तुम्ही तुमच्यासाठी साड्या सिलेक्ट करा, पण मुक्तासाठी पण एखादी साडी सिलेक्ट करा. हो हो मुक्ताची साडी निवडाल तिचा नवरा आहे ना, आणि आम्ही कितीही चॉईस केलं ना तरी तिच्या नवऱ्यानी म्हणजे सारंगनी निवडलेली साडीच तिला आवडणार. हा ते तर आहेच. अगं भाग्यवान आहे मुक्ता, आपल्यासारखं नाहीये तिचं. नाहीतर आपले नवरे आपले नाही हो आमचे. म्हणजे अहो आता तुम्ही रावदादांच्या खोलीत राहायला गेलायत आणि आम्हाला माहितीये रावदादा तुमच्यावर किती जीव लावतात ते. काय तेच. हा माधवी तू हे सांगू नकोस हा. तू ही नवऱ्याच्या बाबतीत अगदी नशीबवान आहेस. हा कसलं नशीबवान. हे नीट बोलतात तरी का पूर्ण. अहो बोलताना अर्धे शब्द पोटात आणि अर्धे शब्द अन्न नलिकेत आणि अर्धे बाहेर. अगं बरं आहे ना तुझी बडबड आणि त्याची बडबड. तुम्ही दोघे एकत्र जर बडबडायला लागला असता तर आमच्या दोन्ही कानात घणाघणा घंटा वाजायला लागल्या असत्या. मुक्ता आली. माधवी ओव्हर ऍक्टिंग नको. मावं काही चुकलं आहे का? तुझ्या हातून आजपर्यंत बऱ्याच चुका घडल्यात, पण आज जी चूक केलीस ना ती अजिबात माफ करण्यासारखी नाहीये. काका म्हणजे काय चुकलं ते तर सांगा ना. नाही तुम्ही जर चुका केल्यात ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. हो नाही, आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत, पण नेमकं काय झालंय ते कळून तरी द्या. मी सांगतो. तुम्ही दोघांनी कोणालाही न सांगता न विचारता एकमेकांवर हे केलंय आणि आता तुम्ही हे करणार आहात, आणि आता त्यासाठी आम्ही तुम्हा सगळ्यांना दोघांना ही देणार आहोत. हो बाबा जरा शब्दांसहित बोला. तुम्ही दोघांनी एकमेकांवर कोणालाही न विचारता प्रेम केलेत, आता लग्न करतायत, म्हणून आम्ही सगळे मिळून तुम्हाला पार्टी देणार आहोत. अगं बाई सगळं वाक्य अगदी न चुकता बोलले. काका कसले अनबिलिव्हेबल आहात तुम्ही. तुम्हाला माहितीये का किती टेन्शन मध्ये आलो होतो मी. बाई 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 लई आनंद होतोय मला. या घरात असं पहिल्यांदाच होतोय बघा. मला काय झालं काय माहिती, पण मला लई आनंद होतोय बघा. शेवटी आनंद असतो, ज्याला व्हायचं त्याला होणार, ज्याला नाही व्हायचं त्याला नाही होणार. आशा अगं तू एवढं सलग कसं बोलू शकतेस. आता बोलायचं काय, जे मनात येतं ते मी बोलून टाकते. माझ्या डोक्यात मी काय ठेवतच नाही बघा. जे काय ते फुकून टाकते. हा पण आता कसं आहे ना की माझ्या डोक्यात काय यायला एवढे विचार येतात ना की मला मग सारखं बोलायलाच लागतं. पण मग आता माझ्या डोक्यात जे विचार येतात तर मग मी बोलतच राहते बघा. अगं सगळे विचार असे भसा 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 तोंडातून बाहेरच पडायला पाहिजे असं नाही. काही विचार डोक्यात राहिले तरी चालतात आणि ते हळूहळू आम्हाला सांगितले तरी चालतात. कळलं. बर मुक्ता ये. बस 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 अगं बाई लाजते. बस बस आपण इथेच बसतोय सगळे मस्त मस्त साड्या. बघ तुला काय आवडतंय. ए मुक्तासाठी साडी सिलेक्ट केली होती. हो मी केली आहे. ही बघ ही कशी आहे. किती छान आहे ना. असं घे का बघ. आणि तो ब्लाउज छान आहे हा ना. अहो पण यातून तर सगळं आरपार दिसतंय. अगं ती फॅशन आहे. आजकाल अशाच नेसतात मुली साड्या. मग काय डिझायनर वेअर म्हणतात त्याला. हो. आणि हा ब्लाउज आहे का त्याचा. अरे देवा यो ब्लाउज. अहो यातून तर हे खांदे बिंदे असं सगळं उघडं दिसन. सांगितलं ना डिझायनर वेअर साडी आणि ब्लाउज आहे ती. हे नको. नाही नाही मला वाटलंच होतं की तुला ट्रान्सफर साडी नाही आवडणार. आपण दुसऱ्या बघू ना. आशा ठेव जरा तिकडे दुसऱ्या बघूया.
बरं आता तू त्या पार्टीसाठी साडी बघूच नको, लग्नासाठी बघ. हे बघ इतक्या साड्या आहेत इथे, ही आवडते का बघ. याचा रंग पण किती छान आहे बघ, कोणफळी आहे ना. नाही आवडली काही हरकत नाही. नाही, ही पण काय एवढी छान नाही वाटत आहे. आर्या, तुझं आवरलं का ग? आवरून रेडी आहे मी घरातून जायला. काय झालं आर्या? नाही काय नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय कसला विचार करतेस का? हे बघ, कसलं टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होणार आहे. तुझं घरातून जाणं पण आपल्याच प्लॅनचा भाग आहे. मुक्ता आणि सारंगचं लग्न होतंय, तर तू इथे कशी, हा प्रश्न त्यांना पडूच शकतो. म्हणून तुला पाठवतोय. आणि तू या घरातून गेलीस तर त्यांची पक्की खात्री होईल. आर्या, या वेळेस ना आपल्याला खूप खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येक बाजूचा चांगला वाईट विचार करावा लागेल. आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारून उत्तरं तयार ठेवावी लागतील. कारण या वेळेस आपली प्रत्येक खेळी यशस्वी व्हायलाच हवी. रेणुका, आपण ठरवल्याप्रमाणे घडेल ना ग सगळं? घडणारच. तू बिनधास्त राहा. पण आता तुला जावं लागेल. तू हट्ट करशील, नाही म्हणशील, पण तरी. युवराज, माधवी हे बघ. ही छान आहे. ही आवडली का? बरी चला एकदाचीच नाही 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 नाही, अजिबात नाही. का आवडले पण तिला? अहो नाही, काय छान आहे. नाही ते छान असू दे, पण इथं ते ही झालीये, काय म्हणतात त्याला, ती चिटिंग झालीये. चिटिंग? कसली चिटिंग? हो, ही चॉईस मुक्ताची नसून सारंगची आहे. काय का? मी पाहिले. सांगू का? अहो काका काही काय बोलताय? ती तिथे बसली आहे, मी इथे बसलोय ना. कसली चिटिंग ना? हो ना, सांगतो ना. हे बघा वहिनी, तुम्ही त्या मुक्ताच्या अंगावर अशी साडी ठेवली ना की मुक्ता आहे ना अशी बघायची. मग हा इकडून काय करायचा? अशा 2-3 साड्या त्यांनी नाकारल्या. आणि तुम्ही शेवटची साडी जेव्हा ठेवली ना, तेव्हा परत नेहमीप्रमाणे मुक्ताने त्याकडे पाहिलं. सारंगकडे असतं का? तेव्हा सारंगने काय केलं? काही असू दे, निवड कुणाची असो, साडी आवडले ना लोकांना, ते महत्वाचं आहे. हो, ती साडी बाजूला ठेवा. हा, नक्की आवडले ना? सारंग आवडले ना? नाही साडी रे.
अशी सेम साडी आर्यासाठी घ्यावी लागेल, अगदी अशीच, सेम टू सेम. सारंग एक काम करशील का, मुक्तासाठी ना ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घे. हा होय